आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होतील, मग काय पोरांच्या खायच्या डिमांडी वाढतील। तेव्हा एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जेवढी दिसायला भारी आहे ना, त्यापेक्षा जास्त खायला एकदम कुरकुरीत आणि चविष्ट, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी काय करायचं आहे, पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाटा किसून घ्यायचा आहे। कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये मीठ आणि तिखट घालून मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर अशा पद्धतीने ते स्टिकला पनीर आणि बटाट्याचे काप सेट करून घ्यायचे आहेत। नंतर त्या कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये ह्या सगळ्या स्टिक टाकून त्याला सगळीकडून हे कॉर्नफ्लॉवरचे पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यात 1 वाटी कॉर्नफ्लॉवरचे पीठ, अर्धी वाटी शेजवान सॉस, कोथिंबीर आणि पाणी घालून त्याचे घट्टसर मिश्रण करून घ्यायचे आहे। त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। हे मिश्रण जर पातळ झालं तर मग पनीर कुरकुरीत लागत नाही। आपण केलेल्या सगळ्या पनीरच्या स्टिक यामध्ये डीप करून मग कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। 5 ते 7 मिनिटं याला जास्तीत जास्त तळायला लागतात। तुम्ही याआधी अशी रेसिपी कधी ट्राय केली आहे का? केली असेल तर या रेसिपीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।